राष्ट्रीय कृषी बाजार याबद्दल माहिती बघू. माझ्याकडे एक प्रेझेंटेशन आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. जसं सरांनी सांगितलं आपल्याला की आता भर हा जो आहे मार्केटिंगवर आपल्याला देणं गरजेचं आहे. उत्पादकता जर विचार केला आपण तर त्यामध्ये बऱ्यापैकी सक्षम आपण आता आहोत, परंतु अजून सुद्धा शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळतो का, हा जर प्रश्न आपण विचारला तर निश्चितच त्यामध्ये बऱ्याच अडचणी अजून आहेत. आणि शेतमालाची विक्री करत असताना तो त्या शेतमालाला डिमांड कुठे आहे, किती डिमांड आहे, त्या अनुषंगाने त्याचं उत्पादन घ्यायला पाहिजे का, आणि ते उत्पादन घेतल्यानंतर त्याला किती दर मिळू शकणार आहे किंवा कुठे बाजारपेठ मिळणार आहे. तर या अनुषंगाने थोडा विचार होणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. या बाबत बऱ्याच अडचणी आहेत आणि आपण बघतो की काही वेळेला काही शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यानंतर निश्चितच त्याला दर कमी मिळतो आणि मग शेतकऱ्यांवर तो शेतमाल काही वेळेला नाशवंत माल असतो, टोमॅटो वगैरे, तो अगदी फेकून देण्याची वेळ येते. तर या दृष्टीने एक नियोजनाचा जो भाग आहे तर ते करणं एक गरजेचं आहे. तो भाग याच्यामध्ये महत्वाचा. आणि दुसरा भाग म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाची विक्री करण्यासाठी जशी आपली पारंपरिक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तशी इतर बाजारपेठा किंवा मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा जर उपलब्ध करून दिल्यात आणि या बाजारपेठांमध्ये जे खरीददार आहेत या खरीददारांमध्ये जास्त स्पर्धा जर निर्माण केली तर निश्चित शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळू शकतील. तर या संकल्पनेवर आधारितच केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. आता थोडं या योजनेच्या अनुषंगाने सांगतो की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने 2010 पासून एक MECP नावाचा जागतिक बँक प्रकल्प राबवला होता. या प्रकल्पाअंतर्गत सुद्धा साधारणतः 40 बाजार समित्यांचा एक प्रस्ताव आम्ही जागतिक बँकेला दिला होता आणि 40 बाजार समित्यांमध्ये राज्यातल्या ई लिलाव संगणक प्रणाली म्हणजे पूर्ण ऑटोमेशन त्याचं करायचं. बाजार समितीच्या गेटमध्ये माल आल्यापासून तो गेटमधनं बाहेर जाईपर्यंत ज्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यांचं ऑटोमेशन करायचं. तर असा एक प्रस्ताव आम्ही वर्ल्ड बँकेला दिला होता आणि त्यांनी तो मान्य सुद्धा केला होता. 2012 पासून आपण प्रायोगिक तत्वावर एक 25 बाजार समित्यांमध्ये ही संकल्पना सुरू केली होती आणि त्याच दरम्यान केंद्र शासनाने पण हा विचार सुरू केला होता. त्यावेळेचे जे कृषीचे जॉईंट सेक्रेटरी होते डॉक्टर DK जैन साहेब, तर हे आपले महाराष्ट्र कॅडरचे असल्यामुळे पूर्वी महाराष्ट्रात त्यांनी काम केलं होतं. त्यावेळेला ते केंद्रामध्ये जॉईंट सेक्रेटरी होते. त्यावेळेला त्यांनी पणन मंडळाला भेट दिली होती आणि हे जे काय आम्ही राबवलेली होती ई लिलाव संगणक प्रणाली संकल्पना, तर याचं एक सादरीकरण आम्ही त्यांना दिलं होतं. आणि हे बघितल्यानंतर मग या संदर्भात आम्ही बरंचसं काम सुरू केलेलं होतं. त्यातली बरीचशी माहिती त्यांनी नेली आणि एक केंद्र शासन स्तरावर सुद्धा ही संकल्पना राबवण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरूच होती. तर त्या अनुषंगाने केंद्र शासनाने 2016 मध्ये एप्रिल 2016 मध्ये राष्ट्रीय कृषी बाजार, याला नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट असं म्हणतात, राष्ट्रीय कृषी बाजार. आता ई-नाम हे जे नाव याचं पडलेलं आहे ते यामुळे पडलेलं आहे की नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट जे आहे तर देश पातळीवर एक बाजार ही संकल्पना बेसिकली यामध्ये आहे. आणि याचं काम जे काय होणार आहे देश पातळीवर हे इलेक्ट्रॉनिक माध्यमातनं, इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणार आहे किंवा सुरू आहे किंवा करायचं आहे. या उद्देशाने त्याला इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट, तर ई-नाम, तर बेसिकली ई-नामची ही संकल्पना अशी सुरू झाली आहे. 14 एप्रिल 2016 रोजी माननीय पंतप्रधान महोदय यांनी या योजनेचा शुभारंभ केला आणि माननीय पंतप्रधान महोदय यांच्या ज्या काय फ्लॅगशिप स्कीम्स आहेत 4-5 त्यामधली ई-नाम ही एक महत्वाची योजना त्यांची आहे. या योजनेचा PMO कार्यालयाकडनं सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. त्यानंतर त्याचा आढावा सुद्धा घेतला जातो. आमची कालच आढावा सभा झाली. त्यामध्ये SFAC ही जी संस्था आहे केंद्र शासनाची, तर या संस्थेला त्यांनी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केलेलं आहे. आणि बाजार समितीमध्ये जी काही लिलाव प्रक्रिया होते म्हणजे बाजार समितीमध्ये शेतमाल येतो, गेटवर त्याची नोंद होते, या सगळ्या प्रोसेस पुढे आपण बघणार आहोत. त्याचं पूर्ण संगणकीकरण याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. SFACचे जे काही MD आहेत तर त्यांनी कालच आता ई-नामची आढावा सभा VC थ्रू घेतली. सध्या कोविडचा जो काही प्रादुर्भाव आहे यामुळे फिजिकल मीटिंग या कमी झालेल्या आहेत किंवा बंदच झालेल्या आहेत. परंतु कोविडच्या आधी मात्र सातत्याने आम्हाला दर महिन्यात एकदा किंवा दोनदा तरी दिल्लीला जावं लागत होतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की केंद्र शासन ही काही ई-नाम योजना या संदर्भात फार गंभीर आहे
आणि फार इंटरेस्ट घेऊन ही योजना राबवली जाते. याचा मुख्य उद्देश हा आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे. दुसरा एक केंद्र शासनाचा उपक्रम आहे, आपल्या सर्वांना याची कल्पना असेल की डबलिंग फार्मर इन्कम. तर डबलिंग फार्मर इन्कम जे काय उद्देश आहे केंद्र शासनाचा, त्याला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा इनाम स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी मार्च 2018 पर्यंत 585 बाजार समित्या इनामला जोडल्या होत्या पहिल्या टप्प्यामध्ये. त्यावेळेला राज्यातल्या 60 बाजार समित्या इनामला जोडलेल्या होत्या. त्यानंतर मे 2020 इव्हन कोविड पिरियडमध्ये दुसऱ्या 585 म्हणजे 514 बाजार समित्या या इनामला जोडल्या गेल्यात आणि मे 2020 अखेर 1000 बाजार समित्या देशातील या इनामला जोडलेल्या आहेत. देशातील साधारणतः 16 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश यांचा यामध्ये समावेश आहे. केंद्र शासनाकडनं बाजार समित्यांना इनामच्या कामकाजासाठी सॉफ्टवेअर, पोर्टल आणि मोबाईल ॲप हे विनामूल्य दिलं जात आहे. या संदर्भातलं प्रशिक्षण विनामूल्य दिलं जात आहे. त्याची दुरुस्ती देखभाल जी आहे ती केंद्र शासनाने नियुक्त केलेला सेवा पुरवठादार आहे त्याच्या मार्फत विनामूल्य केली जाते. बाजार समिती स्तरावर इनामची अंमलबजावणी करण्यासाठी बाजार समितीमध्ये गेटमधून माल आल्यापासून बाहेर जाईपर्यंत जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांवर इनामचं काम कसं करायचं या अनुषंगाने त्याचं पूर्ण अंमलबजावणी करणे, माहिती देणे, प्रशिक्षण देणे यासाठी केंद्र शासनाकडून एक मंडी अनालिस्ट 1 वर्ष विनामूल्य दिला जातो. आणि बाजार समिती स्तरावर आपण बघतोय की ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. ई ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पूर्णपणे संगणक, इंटरनेटच्या माध्यमातून किंवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून हा त्याचा वापर सुरू असतो 100%. तर यासाठी आपल्याला संगणक सामुग्रीची गरज आहे. यासाठी केंद्र शासन प्रति बाजार समिती 30 लाख इतका निधी उपलब्ध करून देते. तर इनाम योजनेची अंमलबजावणी 3 स्तरावर विभागलेली आहे. पहिल्या स्तरावर म्हणजे बाजार समिती स्तरावर जे काही कामकाज चालतंय. आता आपणा सर्वांना बाजार समितीची कल्पना असणार आहे. बाजार समितीमध्ये माल येतो, गेटवर नोंद होते, त्याच्यानंतर तो माल आडत्याच्या गाळ्यावर जातो की ऑप्शन हॉलमध्ये जातो, त्याचे लॉट तयार केले जातात, त्याचं थोडं तिथं वर्गीकरण केलं जातंय कडं जे काय मालाची क्वालिटी असेल त्याप्रमाणे. आणि तिथं आडत्याच्या उपस्थितीत बाजार समितीचा प्रतिनिधी, शेतकरी आणि खरीददार येऊन उघडबोली पद्धतीने लिलाव केला जातो. लिलावातनं दर ठरतात आणि त्यानंतर मग त्याचं वजन करून त्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. म्हणजे काटापट्टी असेल, हिशोबपट्टी असेल आणि मग त्याप्रमाणे शेतकऱ्याचं पेमेंट केलं जातं. बाजार समितीला जायची फी दिली जाते. हमाली, मापाई काय जे असेल, वरई वगैरे ते सगळे चार्जेस दिले जातात आणि माल हा बाजार समितीमधून बाहेर जातो. तर ही जी काय पूर्ण बाजार समिती स्तरावरची कार्यप्रणाली आहे सध्या मॅन्युअल प्रोसेस, या पूर्ण प्रोसेसचं ऑटोमेशन बाजार समिती स्तरावरचं. तर हा पहिला स्तर आहे. पहिल्या स्तरामध्ये बाजार समितीवरचं जे काय ऑटोमेशन करायचं. दुसऱ्या स्तरामध्ये जी काय संकल्पना आहे ती अशी आहे की राज्यातल्या ज्या बाजार समित्या आहेत, आता इनाममध्ये साधारणतः आपल्या राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 118 बाजार समित्यांचा समावेश आहे. तर राज्यातील 2 बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्री ई लिलावाने करणे हा दुसरा स्तर झाला. आणि तिसरा स्तर म्हणजे आपल्या राज्यातील जी इनामची बाजार समिती आहे आणि शेजारच्या राज्यातील, मग तो गुजरात असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, ज्या ज्या राज्यांमध्ये इनाम सुरू आहे त्या इनामच्या बाजार समितीमधील शेतमाल हा ई लिलावाद्वारे त्याची खरेदी विक्री करणे. तर अशा 3 स्तरावर ही योजना विभागलेली आहे. आपल्या राज्यामध्ये सध्या जे काम चाललंय ते पहिल्या स्तरावर आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. याबाबत बऱ्याचशा सभा या आयोजित केल्या गेलेल्या आहेत. इतर राज्यांमध्ये झाल्या आहेत. तेलंगणा आहे, चेन्नई आहे, त्यानंतर गुजरात. आपण सुद्धा एक 6 राज्यांसाठी सभा इथं आयोजित केली होती. जॉईंट सेक्रेटरी साहेब जे आहेत, स्वाईन साहेब म्हणून आहेत, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान सचिव साहेबांच्या अध्यक्षतेखाली 2 सभा आपण इथं, एक पुण्यामध्ये गेली, एक मुंबईमध्ये घेतली होती. आणि बरेच राज्यांचे प्रतिनिधी, त्या राज्यातील काही शेतकरी प्रतिनिधी, काही व्यापारी प्रतिनिधी यांना आपण बोलवलं होतं. तर यामध्ये बेसिकली 2 राज्यामध्ये जे काय आपल्याला ट्रेड करायचं आहे, ई ट्रेड त्याला आपण म्हणूया, इनामच्या माध्यमातून. तर यामध्ये ज्या बेसिकली अडचणी आहेत, म्हणजे केंद्र शासनाने या संदर्भात ज्या सूचना दिल्या आहेत त्या सूचना युनिफॉर्म त्यांनी सगळ्या राज्यांना दिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की बाजार समिती कायद्यामध्ये APLM ऍक्ट असं एक संकल्पना केंद्र शासनाने आणली आहे मागच्या 3-4 वर्षापासून. आणि त्यामध्ये मग त्यांनी इनाम, जर एखाद्या राज्याला इनाम चालू करायचं असेल तर त्या राज्याच्या बाजार समिती कायद्यामध्ये काय काय तरतुदी असायला पाहिजे, म्हणजे ई ट्रेडिंगची प्रोव्हिजन असायला पाहिजे.
सिंगल पॉईंट लेव्हीची प्रोव्हिजन असायला पाहिजे. तर अशा 3 ते 4 प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी केलेल्या होत्या. ज्या राज्यामध्ये या प्रोव्हिजन नसेल त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये समावेश सुरुवातीला केलेला नव्हता. त्या प्रोव्हिजन त्यांनी त्यांना क्लिअर करायला सांगितल्यात. ते प्रोव्हिजन्स त्यांनी केंद्राला सादर केल्यात आणि केंद्राचं समाधान झाल्यानंतरच केंद्राने त्यांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर बेसिकली दुसरा आणि तिसरा स्तर जो आहे तर त्यासाठी युनिफाईड लायसन्सची तरतूद केंद्र शासनाने केलेली आहे. तर युनिफाईड लायसन्स जर असेल एखाद्या खरीददाराकडे तर तो इनाम मध्ये रजिस्टर करू शकतो आणि तो एका राज्यातील 2 बाजार समित्या किंवा 2 राज्यातील 2 बाजार समित्या किंवा मल्टिपल बाजार समित्या यांच्यामध्ये हा ई लिलाव ई ट्रेड करू शकतो. तर या दृष्टीने आता दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराचं काम सुरू आहे. कोविडचं जे काय आता साधारणतः आपण 1 वर्ष झाले बघतोय यामुळे थोडा या प्रोसेसला खीळ एक बसलेला आहे. तरी सुद्धा प्रयत्न आमचे सुरू आहेत. पण बऱ्याच जसं आपण बघितलं की कोविडच्या वेळेला जे काही नॅशनल लॉकडाऊन होतं किंवा राज्यस्तरावर तर महाराष्ट्रातल्या साधारणतः 80 ते 85% बाजार समित्या या लॉकडाऊन मध्ये सुद्धा सुरू आम्ही ठेवलेल्या होत्या राज्यात. परंतु इतर राज्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर तेलंगणामध्ये सर्व बाजार समित्या बंद होत्या. तर अशा काही अडचणी आल्यामुळे हे थोडंसं लांबलेलं आहे. परंतु या संदर्भात कारवाई सुरू आहे. तर ई लिलाव किंवा ई ऑप्शनचे फायदे काय? तर आपण बघतोय की प्रचलित लिलाव पद्धतीमध्ये एका बाजार समितीमध्ये अमुक एका शेतमालासाठी अमुक खरीददार ठरलेले असतात. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता एखाद्या बाजार समितीमध्ये ज्वारी आवक होत असेल तर ज्वारीचे खरीददार ठरलेले, ज्वारीचे आडते ठरलेले आहेत आणि माल आल्यानंतर काय होतं की तेच खरीददार फक्त त्यामध्ये भाग घेतात आणि त्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये स्पर्धा कमी झाल्यामुळे शेतकऱ्याला हवं तसं त्याच्यामधनं त्याला उत्पन्न म्हणजे दर त्याला मिळत नसल्याचं आपल्याला दिसतंय. तर ही जी काय पूर्णपणे किंवा त्यामध्ये अजून काही अडचणी असू शकतात, त्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी नाहीये. तर ह्या ज्या काय अडचणी आहेत ह्या पूर्णपणे ई ऑप्शनच्या माध्यमातून त्या दूर झालेल्या आहेत. ई ऑप्शनच्या माध्यमातून जी काही प्रचलित लिलाव पद्धत आहे त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता आलेली आहे, सुसूत्रता आलेली आहे आणि अधिक स्पर्धा त्याच्यामधनं निर्माण ही आता होते. तर हा एक सर्वात महत्वाचा फायदा याच्यामध्ये आहे. उद्देश हा आहे की शेतकऱ्याला त्याच्या शेतमालासाठी रास्त भाव मिळवून देणे. शेतकऱ्याला राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता झालंय कसं की आपण आता जर उदाहरण घेतलं पुणे जर आहे, पुण्याच्या जवळची जर बाजार समिती घेतली की जुन्नर आहे, खेड आहे किंवा तर या बाजार समितीमध्ये जो शेतकरी शेतमाल नेतोय आज त्याचा माल हा त्याच बाजार समितीमध्ये विकला जातोय किंवा तो जवळपासच्या बाजार समितीमध्ये जाऊ शकतोय. परंतु एखाद्या शेतकऱ्याचा शेतमाल हा एखाद्या वेगळ्या आपण प्रदेशामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यातला माल जो असेल तो मे बी औरंगाबाद साईड असेल किंवा विदर्भामध्ये असेल तर हे विकण्याची सुविधा या ई लिलावाच्या माध्यमातून आता उपलब्ध झालेली आहे. आणि दुसरा पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे फक्त आपल्या राज्यातीलच बाजार समित्या नाही तर देशातल्या, जसं आता मी सांगितलं की 1000 बाजार समित्या इनामला कनेक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे देशातल्या 1000 कुठल्याही 999 बाजार समित्यांमध्ये आता माल विकण्याची सुविधा या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर शेतकऱ्याला आता राष्ट्रीय स्तरावरील कुठल्याही बाजारपेठेमध्ये माल इनामच्या माध्यमातून विकता येणार आहे. ही एक मोठी सुविधा यामधनं उपलब्ध झालेली आहे. आणि राष्ट्रीय स्तरावरील बाजारामुळे निश्चितच आता जसं मी म्हणलं की एका अमुक बाजार समितीमध्ये एका शेतमालासाठी 4 खरीददार जर असेल परंतु हीच जर लिलाव प्रक्रिया 2 बाजार समित्या जर घेतल्या किंवा 2 राज्यातल्या बाजार समित्या घेतल्या तर निश्चित त्यामध्ये खरीददारांची संख्याही वाढणार आहे आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितच मला तो लॉट मिळायला पाहिजे म्हणून मी काय करणार की जास्त दर तिथं देणार आणि पर्यायाने शेतकऱ्याला रास्त भाव मिळण्यास त्यामध्ये मदत होणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ई पेमेंट सुविधा यामध्ये आहे. शेतकऱ्याच्या खात्यात थेट पैसे जमा होतात आणि इनाम मध्ये अजून एक जे आहे इनाम पोर्टल आहे किंवा मोबाईल ऍप आहे तर यामध्ये जी काही कार्यप्रणाली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्या आपण म्हणतो ना की हे पैसे कट केले ते पैसे कट केले गेले तर असं कट करण्याची सुविधा नाहीये. मॅन्युअल प्रोसेसमध्ये काय होतंय की अशी कट करणं केले जातात म्हणजे अडत्या बेसिकली सगळे व्यवहार बघत असतो. शेतकरी अडत्याच्या गाळ्यावर माल टाकतो आणि मग व्यवहार झाल्यानंतर आडत्या हा शेतकऱ्याला पेमेंट करत असतो. मग हे पेमेंट करताना तो म्हणतो की तुझे हमालीचे एवढे झाले, तुझे ट्रान्सपोर्टेशनचे एवढे झाले, त्याचे एवढे झाले आणि मग हे सगळे पैसे तो कट करून घेतो आणि मग शेतकऱ्याला पैसे देतो.
परंतु इनाममध्ये मात्र खरीददाराला पैसे द्यायचे आहेत, एवढ्या क्वांटिटीची रकमेची त्यांनी खरेदी केलेली आहे तेवढे पैशाची जी काय हिशोब पट्टी आहे ती सॉफ्टवेअरमधूनच तयार होते आणि ई पेमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जातात. त्याचप्रमाणे बाजार समितीची जी बाजार फी आहे ती सुद्धा ई पेमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट बाजार समितीच्या खात्यात जाण्याची व्यवस्था यामध्ये आहे. बेसिकली मॅन्युअल प्रोसेसमध्ये बाजार समितीची बाजार फी जी आहे ती मॅन्युअली असल्यामुळे तिचा हिशोब तयार करणे, पट्ट्या बघणे, रजिस्टर बघणे वगैरे वगैरे करत करत महिना, 2 महिने, 3 महिने, काही केसमध्ये जास्त कालावधी सुद्धा जातो. आणि मग बाजार समितीला ही येणी वसुली करणं ती योग्य आहे का, त्यात कमी जास्त काय होतंय का, हे सगळं मॅन्युअली बघावं लागतं. परंतु इनामध्ये मात्र या सगळ्या प्रकारचे हिशोब जे आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका क्लिकमध्ये आपल्याला मिळतात. म्हणजे अमुक एका बाजार समिती असेल, अमुक व्यापारी आहे, त्याची किती बाजार फी झालेली आहे, ती जमा झाली की नाही झाली, हे सगळे बघण्याची सुविधा यामध्ये आहे. तर एक याच्यातला महत्वाचा फायदा असा आहे की अडते व्यापारी, शेतकरी यांचा समन्वय आपल्याला याच्या माध्यमातून ठेवता येऊ शकतोय. आज बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी इनाममध्ये करावी लागते, व्यापाऱ्यांची अडत्यांची नोंदणी करावी लागते आहे. हे कंपल्सरी केलेलं आहे की इनाममध्ये जर शेतमाल विकायचा असेल तर शेतकऱ्याला त्याची सर्व माहिती म्हणजे इव्हन आधार कार्ड सकट माहिती, मोबाईल नंबर, पत्ता ही सगळी माहिती त्यामध्ये दिली. आणि इव्हन आता ई पेमेंट्स करावयाचे असल्यामुळे शेतकऱ्याचे जे काही बँक डिटेल्स आहेत, अडत्याचे बँक डिटेल असेल, व्यापाऱ्याचे बँक डिटेल आहेत, तर या बँक डिटेल्स ही माहिती ही भरली जाते. आधार नंबर त्याच्यामध्ये हे केला जातोय. तर ही त्यामुळे एक डेटाबेस याच्यामधनं मोठा जनरेट झालेला आहे आणि अधिकृत माहिती ही उपलब्ध आता होते आहे. आजच्या घडीला जर म्हणलं एखाद्या इनाम बाजार समितीमध्ये किती शेतकरी येऊन माल खरेदी करतायत किंवा सॉरी विकतायत, तर ते बघणं सहज शक्य झालंय. यापूर्वी जर तिथं विचारलं तर त्यांना तो आकडा सांगणं फार अवघड जायचं, किती शेतकरी बाजार समितीमध्ये माल विकतात. बाजार समितीचं उत्पन्न वाढेल याच्यामुळे निश्चितच उपयोग होणार आहे. याच्यामध्ये जी ट्रान्सपरन्सी आलेली आहे आणि मार्केट फी डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, त्यामुळे बाजार समितीला सुद्धा ही योजना फायदेशीर आहे आणि बाजार फी त्यांच्या खात्यामध्ये जी तात्काळ जमा होणार आहे. इनाम कार्यप्रणाली जी आहे, म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की शेतमाल जो आहे तो बाजार समितीच्या गेटमध्ये आल्यापासून गेटमधनं बाहेर जाईपर्यंत ही जी काही प्रक्रिया आहे, तर इनाममध्ये बेसिकली सुरुवातीला शेतकरी, अडते व्यापारी यांची नोंदणी करावी लागते. आता सांगितल्याप्रमाणे त्यांचा आधार नंबर, पॅन नंबर असेल तर व्यापाऱ्यांचा पॅन नंबर द्यावा लागतोय. त्यानंतर पासबुकाची झेरॉक्स घेतली जाते, त्यामधनं IFSC कोड, बँक खाते क्रमांक. तर सुरुवातीला यामध्ये थोडी अडचण झाली, व्यापारी लोकांनी हे बँक खाते क्रमांक द्यायला बराचसा हे केलं की आमचे बँक खाते क्रमांक का द्यावे, माहिती सगळ्यांना ओपन होईल. पण हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की GST 2017 पासून लागू झाल्यानंतर सर्व माहिती सेंट्रली आता केंद्र शासनाकडे असो किंवा राज्य शासनाकडे उपलब्ध होती आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडं लोकांना हे वाटायचं की माझं बँक खाते क्रमांक, IFSC कोड दिलं, माझ्या खात्यातले पैसे काय हे होईल का. तर ही एक अडचण होती. शेतकऱ्यांची पण तीच अडचण होती की माझे हे सगळे डिटेल दिल्यानंतर मला काय अडचण होईल का. काही रिमोट एरियामधले जे काय तालुके आहेत, म्हणजे काय बाउंड्रीवरचे किंवा आदिवासी भागातले, तर तिथं तर काही शेतकऱ्यांचे बँक खातेच नाहीयेत. मग त्यांचे बँक खाते उघडण्यापासून तयारी करावी लागली. आणि दुसरी एक अडचण याच्यामध्ये अशी जाणवली की राज्य शासनाकडून असं म्हणजे काय अनुदान दिले जातात वेगवेगळे, तर हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात आता जमा होत आहेत. इनामचे पैसे पण जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु शेतकऱ्यांनी जर कर्ज काढलेलं असेल तर त्याला भीती अशी वाटायची की माझे हप्ते हे खात्यात पैसे गेल्यानंतर डायरेक्ट वळते होऊन जातील. तर त्यामुळे ती सुद्धा सुरुवातीला आम्हाला एक थोडासा विरोध झाला ई पेमेंटसाठी शेतकऱ्यांचा. पण आता तो परिस्थिती बरीच बदलली आहे. 2017 पासून आपण सुरू केलंय, 3 वर्ष झालेत. तर ही नोंदणीचा एक महत्वाचा टप्पा इथं आहे. आणि त्यानंतर मग शेतमाल आल्यानंतर गेटवर जे काही संगणक ठेवले, इनामचं पोर्टल आहे किंवा मोबाईल ऍप आहे, बाजार समित्यांना टॅब दिलेले आहेत. तर अगदी गेटवर गर्दी होऊ नये म्हणून बाजार समित्यांचे कर्मचारी जे आहेत ते वाहनाजवळ जाऊन टॅबच्या माध्यमातून सुद्धा गेट एंट्री करू शकतात. लॉट मॅनेजमेंट आहे बाजार समिती, म्हणजे गेटला शेतमाल आल्यानंतर त्याची नोंदणी केल्यानंतर संगणक प्रणालीद्वारे लॉट नंबर हा दिला जातो आणि त्या लॉटच्या नंबरच्या बेसिसवरच पुढच्या सगळ्या प्रक्रिया ह्या पूर्ण केल्या जातात, अगदी माल बाहेर जाईपर्यंत. आणि ही सगळी माहिती संगणकामध्ये नोंद असते प्रत्येक टप्प्यावर.
लॉट जे तयार होतं त्याचं लॉट मॅनेजमेंटची व्यवस्था याच्यामध्ये आहे. शेतमालाची गुणवत्ता तपासणी. तर बेसिकली हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये अजून ईनामध्ये आलेला आहे, की आपण सर्वांना याची कल्पना असेल की बाजार समिती स्तरावर शेतमालाची जी विक्री होते किंवा शेतकरी जो माल आणतो, तर याची जी गुणवत्ता आहे ती अगदी सायंटिफिक पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने तपासली जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आता जो काही समजा सोयाबीन असेल, मका असेल, तर या शेतमालामध्ये जी काही आर्द्रता आहे, तर तो शेतमाल हातात घ्यायचा व्यापाऱ्यांनी किंवा आडत्यांनी सांगायचं एवढं त्याच्यामध्ये आर्द्रता, एवढा दर दिला जाईल, एवढा दर तुला देईल बाबा, तुझ्या ह्याच्यामध्ये एवढं आहे. मका असेल, मका ओला असेल तरी त्याची विक्री होते, खरेदी होते, आणि ते काही वेळेला मग शेतकऱ्यांच्याकडनं लिहून घेतलं जातं की ह्याच्यामध्ये एवढा आर्द्रता आहे, तुला एवढेच दर आम्ही देणार. ओके, तर ह्या सगळ्या अडचणी ज्या आहेत हे दूर करण्यासाठी केंद्र शासनाने ईनामध्ये शेतमालाची गुणवत्ता तपासणी करणे हे थोडं क्रमप्राप्त केलंय. आणि त्यासाठी सायंटिफिक उपकरणं म्हणजे अद्ययावत असे मॉइश्चर मीटर असेल, इतर सामुग्री असेल, आता त्याच्यामध्ये NIRI सारखं जे उपकरण आहे की नियर इन्फ्रारेड, तर अगदी फास्ट आहे, काही सेकंदामध्ये त्याच्यामध्ये आर्द्रता बघता येते, त्याच्यामध्ये ऑइल कंटेंट बघता येतात, बरेचसे पॅरामीटर बघता येतात, इतर जे काही गोष्टी आहेत, तुकडा असेल, तुकडे झालेले असेल वगैरे वगैरे. तर हे सगळं करण्यासाठी बाजार समितीमध्ये एक लॅब तयार करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बेसिक इक्विपमेंट्स आता सध्या बाजार समित्यांमध्ये उपलब्ध आहे. बाजार समित्यांमध्ये अद्ययावत उपकरणं देण्यासाठी सुद्धा तयारी सुरू आहे किंवा बाजार समित्यांना सुद्धा ती परवानगी दिलेली आहे. आणि या संदर्भात केंद्र शासनाकडून सुद्धा असं आता थोडं संशोधन सुरू आहे. सीडॅक सारखी संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आहे की शेतमालाची गुणवत्ता तपासल्यानंतर ती माहिती परत इनाम पोर्टलला भरावी लागते. परंतु शेतमालाची गुणवत्ता तपासणी करणारं उपकरणच जर इनाम पोर्टलला कनेक्ट करू शकलो तर ती माहिती डायरेक्टली पोर्टलवर जाणार. या दृष्टीने आता प्रयत्न सुरू आहे. म्हणजे त्यामध्ये वेळ वाचेल, जास्तीत जास्त शेतमालाची गुणवत्ता तपासणी होईल. तर हा एक भाग आहे त्यामध्ये, याच्या संदर्भातलं काम सुरू आहे. ई ऑप्शन करणे, शेतमालाचे वजन करणे. आता शेतमालाचे वजन करण्यासाठी सुद्धा वजन काटा हा इनाम पोर्टलला जोडण्याची सुविधा त्यामध्ये आहे, जेणेकरून वजन म्हणजे वजन काट्यावर पोतं ठेवल्यानंतर जे काही वजन आहे तो आकडा डायरेक्टली मोबाईल ॲपच्या माध्यमातून इनामच्या डेटाबेसमध्ये जाणार. बेसिकली वजन करत असताना तिथं जे काय वजनाची कमी जास्त नोंद केली जाऊ शकते तर ती सुद्धा अडचण या माध्यमातून दूर आता होणार आहे. या दृष्टीने पण प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर मग सेल ॲग्रीमेंट मी सांगितलं तसं, म्हणजे आपण त्याला म्हणतो की सौदापट्टी, सेल बिल असेल, वजनाची काटापट्टी असेल, तर या सगळ्या स्लीप ज्या आहेत, या पट्ट्या सगळ्या ज्या आहेत, हे संगणक प्रणालीच्या माध्यमातून एक बटन क्लिक केलं की आपल्याला ताबडतोब मिळू शकतात. त्यासाठी आपल्याला कुठली आकडेमोड करायची गरज नाही, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, त्यामुळे चुका होण्याची शक्यता नाहीये. ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे, म्हणजे ऑप्शन झाल्यानंतर वजन करायचं, वजन झाल्यानंतर तुम्हाला दर मिळालेला आहे, वजन मिळालेलं आहे, मग त्याचं सेल बिल होत आहे. ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे. यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे खरीददार आहे, आडते आहे, बाजार समिती आहे, इव्हन हमाल मापाड्यांचे जर काय म्हणजे हे असेल, माथाडी कामगारांच्या थ्रू पेमेंटची व्यवस्था असेल तर त्यांचे सुद्धा बँक खाते क्रमांक, शेतकऱ्यांचे, तर हे सगळं तिथं त्याची नोंदणी करण्यात आलेली आहे. आणि शेवटचा टप्पा म्हणजे जावक गेट एंट्री. ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जावक गेट जे आहे तिथं सुद्धा पुन्हा याची नोंद केली जाते आणि त्या लॉट नंबरच्या अनुषंगाने तिथं परत एक स्लिप तिथं दिली जाते, चलान आउट गेट. तर ही सर्व या पद्धतीने हे इनामची कार्यप्रणाली सर्व 1000 बाजार समित्यामध्ये या पद्धतीने सुरू आहे देशामध्ये. तर ही एक ग्राफिकच्या माध्यमातून फक्त मी आपल्याला दाखवतोय की गेट एंट्रीची जी काय प्रोसेस आहे त्यामध्ये आपण बघतोय की बाजार समितीचं हे गेट आहे आणि गेटमध्ये साधारणतः प्रत्येक बाजार समितीच्या गेटला एक किंवा 2 प्रकारचं असं तिथं हे असतं, केबिन असते आणि त्या केबिन मध्ये संगणक उभारण्यात आलेले आहेत. तिथं वायफाय ची सुविधा केलेली आहे. ही जे काही इनाम आपण आता बघतोय यामध्ये ज्या बाजार समित्या इन्व्हॉल्व्ह असतात या बाजार समित्यांचं पूर्ण कॅम्पस वायफाय केलं जाते. या बाजार समित्यांमध्ये 10 MBPS क्षमतेची इंटरनेट लीज लाईन दिली जाते आणि पूर्ण कॅम्पस जे आहे ते वायफाय केले जाते. बाजार समितीच्या कॅम्पसमध्ये कुठेही गेलो आपण तर टॅब असेल, लॅपटॉप असेल, संगणक असेल, ते इंटरनेट आपल्याला ताबडतोब तिथं ऍक्सेस करता येते. तर अशा पद्धतीने इथं गेटला संगणक ठेवलेले असतात. जर बाजार समितीमध्ये आवक जास्त मोठ्या प्रमाणावर असेल तर गर्दी होऊ नये म्हणून टॅब आपण दिलेत बाजार समित्यांना. तर टॅबच्या माध्यमातून सुद्धा गेट एंट्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हा जो आहे तो पहिला टप्पा आहे. गेट एंट्री झाल्यानंतर आपण बघतोय समोर की इथं
गेट पास असेल किंवा व्हेकल फी रिसीट असेल, तर अशा पद्धतीचे स्लिप तयार केले जातात आणि ती एक शेतकऱ्याला दिली जाते, एक पुढे लॉटवर डिस्प्ले करण्यासाठी ठेवली जाते. दुसरा जो मुद्दा आहे शेतमालाची गुणवत्ता तपासणी, यासाठी बाजार समित्यांमध्ये लॅब या कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या लॅबमध्ये शेतमालाची सॅम्पल्स तपासले जाऊन त्याबद्दलचे पॅरामीटर जे आहेत इनाम पोर्टलवर भरले जातात. शेतमालाचे वर्गीकरण, लॉट मॅनेजमेंट, म्हणजे आता मालाची गुणवत्ता तपासल्यानंतर जर त्याच्यामध्ये 2 प्रकार होत असेल, ए आणि बी, ए क्वालिटी, बी क्वालिटी, तर त्याचं वर्गीकरण करून ती माहिती परत त्याचं लॉट मॅनेजमेंट करण्याची सुविधा पोर्टलमध्ये आहे किंवा एका लॉटचं 2 लॉटमध्ये स्प्लिट करणे, विभागणी करणे किंवा 2 लॉट एकत्र करणे, अशा पद्धतीची सुद्धा सुविधा यामध्ये आहे. पुढचा टप्पा जो आहे तो ई ऑप्शनचा आहे. ई ऑप्शन करण्यासाठी मोबाईल ॲप विकसित करून कार्यान्वित केलेला आहे. मोबाईल ॲपचा वापर जो आहे तो बाजार समित्यामधले अधिकारी कर्मचारी करू शकतायत त्यांच्या स्तरावर. त्यानंतर खरीददार, आडत्या या सर्वांना स्वतंत्र लॉग इनची सुविधा त्यामध्ये आहे. खरीददार जो आहे तो बेसिकली आत्ता सध्या तरी मोबाईल ॲपचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातोय. दुसरा ऑप्शन त्याला आहे तो म्हणजे संगणकाचा पण वापर करता येतो. काही बाजार समित्यांमध्ये तिथं हॉल त्यांनी केलेला आहे, सॅम्पल ठेवलेले असतात किंवा खरीददार जो आहे तो प्रत्यक्ष माल बघतो आणि मग हॉलमध्ये जाऊन तिथं जाऊन आपले लॉग इन करून ते आपले दर जे आहे त्याची नोंदणी करतो. लॉग इन केल्यानंतर आज जे काही लॉट्स आलेले आहेत त्या लॉट्सची तिथं यादी त्याला दिसते. यादीमधनं तो सिलेक्ट करून, आता जसं आपण ऑनलाईन खरेदी करतो बघा, म्हणजे अमेझॉन असेल किंवा इतर कुठले पोर्टलला, तर तिथं कार्ट एक असतं, आपण जे काही आयटम सिलेक्ट करतो ते कार्टमध्ये जातात. तर तशी सुविधा इथे दिलेली आहे. म्हणजे आज समजा 50 लॉट आले असेल पण एखाद्या खरीददाराला फक्त 10 लॉट खरेदी करायचे असेल तर त्यांनी ते 10 लॉट सिलेक्ट करून कार्टमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे ज्या वेळेला प्रत्यक्ष तो ई लिलावामध्ये भाग घेईल तर त्यावेळेला त्याला 50 लॉट बघण्याची गरज नाही, तो त्या 10 लॉटला बोली लावू शकतो. अशा बऱ्याचशा ही सुविधा आता रिसेंटली त्यामध्ये आली आहे. जसं जसं याचं काम वाढत आहे, जसे जसे यामध्ये काही अडचणी येतात त्यावर हे उपाय योजले जात आहेत आणि ते अगदी सहज सुलभरित्या कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शेतमालाचे वजन मी आता सांगितलं तसं वजन हे आता मॅन्युअली जर वजन केलं तर इनामला जाऊन ते भरावं लागतंय, पण आपण या मॅन्युअली करतो त्यामध्ये काही चुका होऊ शकतात. तर हा वजन काटा डायरेक्टली पोर्टलला कनेक्ट करण्याची सुद्धा सुविधा आहे. त्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर 1-2 बाजार समित्यांमध्ये आपण हे केलंय आणि आता हे मोठ्या प्रमाणावर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हे केल्यानंतर वजन हे डायरेक्टली त्याची नोंद हे डायरेक्ट इनाम पोर्टलला जाणार. मग तिथं फक्त जो कोण असेल त्यांनी फक्त ते पोतं उचलायचं, एक कार्यप्रणाली व्यवस्थित चालतंय की नाही ते बघायचं आहे. अदरवाईज त्याला कुठल्याही प्रकारचं वजन कागदावर लिहून घ्यायचं आहे आणि नंतर संगणक प्रणाली भरायचं आहे असं करण्याची आवश्यकता राहणार नाहीये. त्यामुळे अचूक वजनाची नोंद सुद्धा यामध्ये होण्यासाठी मदत होणार आहे. की त्यानंतर सौदापट्टी, अशा पद्धतीने सेल बिल जे आहे किंवा सेल अग्रीमेंट जे आहे हे यामध्ये येतं. की आता जरी इथं मराठी असेल तरी इंग्लिश असेल तरी मराठीची सुद्धा सुविधा त्यामध्ये आहे. आपल्या देशातील बऱ्याचशा लँग्वेजमध्ये हे पोर्टल आणि ॲप आता उपलब्ध आहे. रिपोर्ट सुद्धा त्या पद्धतीने काढता येतात. त्यानंतर ई पेमेंट आहे आणि जावक गेट एंट्री, परत माल जो बाहेर जातो त्याची नोंद केली जाते आणि एक्झिट पास किंवा गेट पास करण्याची सुविधा त्यामध्ये आहे. आता हे जे काय राज्यामध्ये साधारणतः आपण नोव्हेंबर 2016 पासून आपल्याला आपल्या राज्याला मान्यता मिळाली इनाममध्ये समावेश होण्यासाठी. पहिल्या टप्प्यामध्ये 30 बाजार समित्यांना केंद्र शासनाने मान्यता दिली होती. नोव्हेंबर 2016 पासून आपण सुरुवातीला गेट एंट्री सुरू केलंय, कारण योजना नवीन होती, पूर्ण ऑटोमेशन होतं, त्यामुळे टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये पुढे जावं लागलेलं आहे. नोव्हेंबर 2016ला गेट एंट्री चालू केलं 30 बाजार समित्यांमध्ये. मग लोकांना त्याची सवय झाल्यानंतर सप्टेंबर 17 पासून ई ऑप्शन सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर असाइन लॅब कार्यान्वित करण्यात आलेले आहे. मीनवाईल मग प्रशिक्षणावर बराच भर द्यावा लागला. प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये जाऊन ट्रेनिंग झालंय, बाजार समित्यांना एकत्रित बोलून ट्रेनिंग घेतलंय, बाजार समिती सभा मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्यात, त्यांना या संदर्भात मार्गदर्शन दिलंय. पण आपला एक जनरली स्वभाव असतो की नवीन काही आलं की आपण ऍक्सेप्ट करायला लगेच तयार होत नाही. आणि बाजार समिती सारखं जे काय ऑर्गनायझेशन आहे अशा ठिकाणी असं अद्ययावत सिस्टीम आणणे, तिची राबवणे, अंमलबजावणी करणे, त्यासाठी तिथले सर्व घटकांची तयारी असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने सुरुवातीला बरेच एफर्ट आम्हाला घ्यावे लागले, बऱ्याच शंका कुशंका त्यामध्ये आल्यात, बऱ्याच अडचणी आल्यात त्यामध्ये. तर हे सगळ्या संदर्भात आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पातळीवर सभा घेतल्यात, काही मंत्री पातळीवर सभा घेतल्यात आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं गेलंय.
त्यावेळेला बाजार समित्यांचे सभापती असेल, सचिव आहेत, त्यांना बोलवलं. बाजार समित्यामध्ये जे संगणक चालक आहेत किंवा मंडी अनालिस्ट जे केंद्र शासनाकडून दिलं जातंय, तर यांना बोलवून काही कार्यशाळा त्यांच्यासाठी घेतल्यात. तर या आणि त्या वेळोवेळी बाजार समित्यांना भेट देऊन तिथं मग प्रत्यक्ष त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आलंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये मार्च 2017ला 30 बाजार समित्यांचं काम सुरू झालंय. जानेवारी 2018 पासून ही ऑप्शन सुरू झालंय. तिथं सुद्धा असेंग लॅब कार्यान्वित झालंय. 60 बाजार समित्यामध्ये कामकाज आपलं सुरू झालं होतं व्यवस्थित. त्यानंतर 3 बाजार समित्या आकांक्षित जिल्ह्यातील आणि 55 नवीन अशा 58 बाजार समित्यांना परत मान्यता मिळाली आणि जुलै 2020 पासून साधारणतः या 58 बाजार समित्यांमध्ये कामकाज सुरू झालंय. त्यात 58 पैकी 44 बाजार समित्यांमध्ये असेंगची लॅब कार्यान्वित आहे. उर्वरित बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित करण्याची आता कार्यवाही सुरू आहे. हे काही प्रत्यक्ष फोटोग्राफ्स आहेत. आता आपण बघितलं की हे मागे जर गेलो तर हे प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये जे काही गेट आहे त्याच्या केबिन मध्ये संगणक बसवलेले आहेत. बाजार समित्यांचे कर्मचारी तिथं ऑनलाईन एंट्री करतायत. शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना खालच्या फोटोमध्ये जर आपण बघितलं तर मोबाईलच्या माध्यमातून ई लिलाव तिथं सुरू आहे. पुढच्या याच्या खालच्या याच्यामध्ये अजून दुसऱ्या पद्धतीने आहे. लिलावाच्या ज्या प्रक्रिया आहेत बाजार समित्यांमध्ये ते बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आहे. काही ठिकाणी माल हा गोण्यांमध्ये असतो, काही ठिकाणी माल हा ओपन केला जातोय, काही ठिकाणी माल हा ऑप्शन शेडमध्ये असतो, काही ठिकाणी आडत्यांच्या गाळ्यावर असतो. तर या पद्धतीने हे सगळं असलं तरी ही सगळी सिस्टीम या इनाम मध्ये बसवण्यात आलेली आहे की त्या कार्यप्रणालीनुसार त्याचं कामकाज हे करण्यात येत आहे. शेतमालाची गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणं आहेत. सॅम्पल्स आणले जातात. त्याचं सॅम्पलिंगच्या बेसिसवर त्याचं मॉइश्चर वगैरे सगळं तपासून परत सगळी पॅरामीटर जे आहेत इनाम पोर्टलला भरली जातात. आपण आता बघितलं तर साधारणतः 118 बाजार समित्या आपल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 30, 60 आणि नंतर 58 टोटल 118 बाजार समित्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये इनाम आता सुरू आहे. म्हणजे 118 बाजार समित्या आपल्या ह्या इनामला जोडल्या गेल्या आहेत 1000 बाजार समित्यांपैकी. तर साधारणतः 87 बाजार समित्यांमध्ये आता असेंगची लॅब आहे, शेतमालाची गुणवत्ता तपासली जाते. आतापर्यंत साधारणतः 6,52,000 लॉट्सचे असेंग हे कंप्लीट करण्यात आलेले आहे. ई ऑप्शन जे आहे ते 118 बाजार समित्यांमध्ये ऑप्शन सुरू झालेलं आहे. 157 लाख क्विंटल इतक्या शेतमालाचं ई ऑप्शन हे झालेलं आहे जून 2020. हा आकडा जूनचा नाहीये, सॉरी, इथं फक्त टायपिंग मिस्टेक झालेली आहे. साधारणतः 8 मार्च 2021 पर्यंतची ही आकडेवारी आहे. बाजार समितीमध्ये जी काय त्याची किंमत आहे ती साधारणतः 4,733 कोटी इतकी त्या शेतमालाची किंमत आहे की जी इनामच्या माध्यमातून त्याची उलाढाल झालेली आहे. ई लिलाव त्याचं झालेला आहे. प्रति लॉट बोली लावण्याची सरासरी जी आहे ती आपली 5.09 आहे आणि ही जी काही सरासरी आहे देशामध्ये 1 नंबर याचा आहे. आता प्रति लॉट बोली लावण्याची म्हणजे काय, तर एखादा लॉट असेल तर त्या लॉटला जी काही बोली लागते तर त्यामध्ये किती जणांनी भाग घेतलाय, तर साधारणतः आपल्याकडे 5 जण भाग घेत आहेत. म्हणजेच काय, तर हेल्दी कॉम्पिटिशन आपल्याकडे होत आहे. आणि देशाची जर सरासरी बघितली साधारणतः 3-3.5 पर्यंत ही आहे. तर आपल्या राज्याची मात्र ही 5 आहे, 5च्या वर 6च्या वर सुद्धा होती. आता नवीन बाजार समित्यांचा समावेश झाल्यानंतर थोडी कमी गेलेली आहे, 5 पर्यंत गेलेली आहे. परंतु ही हेल्दी कॉम्पिटिशनचं एक आपण म्हणू शकतो की एक त्याचं हे प्रमाण इथं आहे. एफपीओ जे आहेत आता या आपलं जे प्रेझेंटेशन सुरू आहे की सभा आहे जी आहे ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे यामध्ये बरेच शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी आहेत असं मला सांगितलं गेलंय. तर आपल्या राज्यामध्ये साधारण 4,000च्या आसपास शेतकरी उत्पादक कंपन्या या नोंदणी त्यांची झालेली आहे आणि मोस्टली 70-80% शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत. तर केंद्र शासनाने शेतकरी उत्पादक कंपन्यांचा इनाममध्ये समावेश करण्याच्या दृष्टीने मोठा पाठपुरावा केलेला आहे. दादर आपल्याला आता माहिती असेल की एक 2-3 महिन्यापूर्वीच केंद्र शासनाने 10,000 नवीन एफपीओची जी काही योजना आहे ती सुरू केलेली आहे. 10,000 नवीन एफपीओ हे कार्यान्वित करणे, नवीन नोंदणी करणे, तर या दृष्टीने कार्यवाही सुरू झालेली आहे. आता शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत यांनी बेसिकली शेतकरी जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्यांना माल बाजार समितीमध्ये नेण्यासाठी बरीचशी अडचण होते, ट्रान्सपोर्टेशनची अडचण असते, तर यांनी त्यांचा माल एकत्रित करून
बाजार समितीमध्ये ई नामच्या माध्यमातून विकणे अपेक्षित आहे. पहिला भाग हा झाला, म्हणजे ॲग्रिगेशन करायचं शेतमालाचं आणि त्यांनी बाजार समितीमध्ये आणून तो ई नामच्या माध्यमातून विकायचा. ई पेमेंट जे आहे ते एफपीओच्या खात्यामध्ये जमा होणार आणि एफपीओने नंतर ते त्यांच्या संबंधित सभासद शेतकऱ्यांना त्याची वाटणी करायची. तर अशा पद्धतीने काम करण्याबाबत केंद्राच्या सूचना आहेत. तर त्या अनुषंगाने साधारणतः आपल्या राज्यातील 258 एफपीओ आतापर्यंत ई नामला आपण नोंदणी केली आहे आणि त्यापैकी साधारणतः 10 एफपीओ जे आहेत त्यांनी आतापर्यंत याच्यामध्ये हा ट्रेड केलेला आहे ई नामच्या माध्यमातून आणि त्याची क्वांटिटी साधारणतः आहे 6500 1 क्विंटल पर्यंत. 6500 क्विंटल ही त्यांची क्वांटिटी आतापर्यंत ई नामच्या माध्यमातून एफपीओने केलेली आहे आणि त्याची किंमत जर आपण बघितली तर 2.83 लाख इतकी आहे. तर याच्यामध्ये अजून बरंचसं काम करणं हे गरजेचं आहे. ही क्वांटिटी त्या मानाने फार कमी आहे आणि त्याची व्हॅल्यू सुद्धा बऱ्यापैकी कमी आहे. इथं थोडं एक करेक्शन आहे, 2.83 कोटी आहे ती, लाख नाही, कारण मी तेच जरा कन्फर्म करत होतो. तर ही एफपीओ ट्रेड जो आहे तो साधारण 6000 क्विंटल शेतमाल विकला गेलेला ई नामच्या माध्यमातून आणि त्याची रक्कम जी आहे, किंमत जी आहे ती 2.83 कोटी आहे. ई पेमेंट जे आहे ते साधारणतः आता 118 पैकी 74 बाजार समित्या ई पेमेंट करतायत. शेतकऱ्यांना ऑनलाईन रक्कम त्यांच्या खात्यामध्ये दिली जाते. ते साधारणतः आतापर्यंत 114 कोटी इतकी रक्कम ही ई नामच्या माध्यमातून ऑनलाईन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. आणि रिसेंटलीच आता जे काही रँकिंग हे झालंय ई पेमेंटच्या संदर्भात, तर आपल्या राज्याचा देशामध्ये 3रा क्रमांक लागतोय आणि हा पहिल्या क्रमांकाकडे जाण्याच्या दृष्टीने आमची प्रयत्न आता सुरू आहे. लाभार्थी शेतकरी जे आतापर्यंत ते साधारणतः 11,892 शेतकऱ्यांनी ई पेमेंटचा हा लाभ घेतलेला आहे ई नामच्या माध्यमातून. इनामवर जी नोंदणी आहे तर नोंदणीचं आपण सांगितलं तुम्हाला, व्यापारी साधारणतः 19,765 व्यापाऱ्यांची, 16,000 नोंद आपली झालेली आहे. शेतकरी जे आहेत ते 11 लाख 12 लाखापर्यंत शेतकरी आता इनामवर नोंदणी झाली आहे. ही नोंदणी एक वाढवणं गरजेचं आहे. हा आकडा तसा फारच कमी अजून आपल्याकडे एकूण शेतकरी संख्या बघितलं तर. आणि एफपीओची नोंदणी ही 258 आहे. एक मुद्दा थोडा इथं मागचा जो एफपीओ ट्रेड आहे यामध्ये आता ही आकडेवारी माझ्याकडे इथे या प्रेझेंटेशन मध्ये नाहीये, परंतु केंद्र शासनाने, कारण आता कोविडचा पिरियड हा फार मोठा गेलाय, साधारणतः एक वर्षभराचा पिरियड गेलाय, परंतु मी जसं सांगितलं की मे मध्ये सुद्धा आम्ही साधारणतः राज्यातल्या अतिरिक्त 58 बाजार समित्या इनामला जोडल्या कोविड पिरियडमध्ये. आणि कोविड पिरियडमध्ये सुद्धा खूप छान ट्रेड झालेला आहे. साधारणतः 40 कोटीचं ई पेमेंट हे कोविड पिरियडमध्ये झालेलं आहे इनामच्या माध्यमातून. तर आपण सातत्याने बघतोय की ही कोविड पिरियड जो आहे, कोविडचा संसर्ग जो आहे, या पिरियडमध्ये आपल्याला सांगितलं जात आहे की मास्क हा वापरायचा आहे आणि सुरक्षित अंतर ठेवायचं, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. तर या सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून इनामच्या माध्यमातून शेतमालाची विक्री करणं हे खरंच खूप सोयीची बाब झालेली आहे. म्हणजे आता जर आपण बघितलं तर शेतमालाची गुणवत्ता तपासल्यानंतर त्याची माहिती जी आहे ती पोर्टलला भरली जाते आणि ही माहिती ज्यावेळेला खरीददार मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करतो आणि लॉट सिलेक्ट करतो तर त्याला त्यावेळेला तिथं दिसतंय या लॉटची जी काही क्वालिटी आहे त्याचे पॅरामीटर त्याला तिथं लगेच दिसत आहेत. तर खरीददार जो आहे त्याला प्रत्यक्ष बाजार समितीमध्ये सुद्धा जाण्याची आता गरज नाहीये. तो त्याच्या दुकानामध्ये बसून सुद्धा बोली लावू शकतोय किंवा अगदी घरी बसून सुद्धा लावू शकतोय. आणि हा प्रयोग सुद्धा आम्ही केलेला आहे. दौंडचा एक व्यापारी जो आहे तो कामानिमित्त पुण्यात आला होता आणि लिलाव सुरू झाल्यानंतर त्यांनी मग पुण्यामधूनच बोली लावली मोबाईल ॲपच्या माध्यमातून. तर आता हे कसं आहे की फक्त आपल्याला आता मानसिकता आपलं बदलणं गरजेचं आहे. आपल्याला ओव्हरऑल अशी एक सगळ्यांची, नॉट ओन्ली खरीददार, एक कॉमन माणसाची जी मानसिकता ती अशी आहे की आपण कुठलाही माल खरेदी करायचा असेल तर तो प्रत्यक्ष बघितल्याशिवाय आपण तो खरेदी करत नाही. आपलं ते प्रत्यक्ष बघतो, आपण 4 दुकानांमध्ये जातो, बार्गेनिंग करतो, मग आपलं समाधान झाल्यानंतर आपण तो खरेदी करतो. कारण आपल्याला ते माहिती आहे की 4 दुकानांमध्ये गेल्यानंतर निश्चित त्याच्यामध्ये भावामध्ये फरक पडतोय, क्वालिटीमध्ये फरक पडतोय. तर ही आपली पारंपरिक मानसिकता आहे. परंतु आता इथून पुढे मात्र आपण बघतोय की आता आपण बघितलं कोविड पिरियडमध्ये बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्या. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये प्रयोग झालेत, पुण्यामध्ये झाला,
जी आमची MCDC ची संस्था आहे सातारामधली, त्यांनी ऍप डेव्हलप केलं. ज्यांना जो माल पाहिजे आहे, म्हणजे किराणाचा माल असेल त्यांनी ते टाकावं, तो माल त्यांच्या घरी पोहोचवला गेला. यावेळेला मात्र आपण कुठलाही त्याच्यावर संशय घेतला नाही, कारण ती काळाची गरज होती. तर ही या पद्धतीने आता इथून पुढे हे असं होत जाणार आहे. आपण आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते बऱ्याचशा पोर्टलवरनं Amazon असेल ते मागवतो. इलेक्ट्रॉनिक उपकरण असेल, कापड असतील, बरेचसे सामुग्री असेल, आणि ती आपल्याला आहे तशी मिळते. तर आपल्याला आता हे माहिती झालंय की ऑनलाईन मागवलेल्या मालमध्ये फसवणूक होत नाही. जी क्वालिटी आपण सांगितली तीच येते, जे दर दिलेले असतात त्या दराची माहिती वस्तू आपल्या घरी येते. या पद्धतीनेच आता या शेतमालाची विक्री सुद्धा ही करणं ही काळाची गरज असणार आहे. शेतकऱ्याला सुद्धा बाजार समितीमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. आणि हे सगळं करण्यासाठी केंद्र शासनाने कोविड पिरियडमध्ये इनाम ऍपमध्ये किंवा इनाम पोर्टलवर नवीन सुविधा अशी कार्यान्वित केलेली आहे की जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहे ते शेतकरी उत्पादक कंपन्या सुद्धा त्यांच्या स्तरावर शेतमालाची गेट एंट्री करू शकतात, शेतमालाची गुणवत्ता तपासणी करू शकतात, आणि ती माहिती इनाम आणि ती माहिती इनाम पोर्टलला भरून त्यानंतर पुढचे व्यवहार हे करता येऊ शकतात. तर हे आता खूप केंद्र शासनाने सोपं केलेलं आहे, कारण काही शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या गाव पातळीवर असतात, तालुका पातळीवर असतात. तर अशा शेतकरी उत्पादकांच्या प्रीमायसेस मध्ये सुद्धा शेतकरी माल नेऊ शकतात, त्याची गेट एंट्री तिथं होऊ शकते, त्याचं शेतमालाची गुणवत्ता तपासणी होऊ शकते. तर या दृष्टीने शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि इनाम मध्ये नोंदणी करून ते या पद्धतीने काम करू शकतायत. कोविड पिरियडमध्ये बसमत जिल्ह्यामधील सूर्य FPCने अशा पद्धतीचा ट्रेड केलेला आहे आणि खूप चांगलं काम त्यांनी केलं आहे की त्यांच्या स्तरावरच त्यांनी गेट एंट्री करून शेतमालाची गुणवत्ता तपासली आणि बाजार समितीमध्ये ई लिलाव करून व्यवहार झाले. तर यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्याला ट्रान्सपोर्टेशनचा खर्च कमी होईल, त्याच्या मालाची क्वालिटी राहील, कारण माल ट्रान्सपोर्टेशन मध्ये बऱ्यापैकी खराब होत असतो आपल्याला माहिती आहे. तर जवळच्या FPO मध्ये किंवा गावामध्ये असलेल्या FPO मध्ये सुद्धा तो माल येऊन तिथं इनामच्या माध्यमातून विक्री आता करू शकतोय. पण यामध्ये बरंच आता अजून म्हणजे एकाच FPOने असा प्रयत्न केलेला आहे, यामध्ये मोठी सुधारणा, मोठे प्रयत्न होणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने FPOने पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला जो मी मुद्दा सांगितला की त्यांनी मालाचं ऍग्रिगेशन करून बाजार समितीमध्ये इनामच्या थ्रू माल विकणे सुरुवात होती, परंतु केंद्र शासन एक पुढे गेले आणि FPOला त्यांनी आता याच्यामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तिसरं बिल आहे. आणि तिसरा मुद्दा याच्यामध्ये आता येतोय तो थोडा अँबिशियस आहे, महत्वाकांक्षी आहे, पण त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न चालू आहे की शेतकऱ्याच्या शेत बांधावरच इनाम मध्ये नोंद करून माल विक्री, फार्म गेट एंट्री असं एक विचार आता सुरू आहे. तर ते बघता येईल म्हणजे त्याच्यामध्ये किती आपल्याला यश मिळत आहे, किती काय अडचणी येतात, तर ते प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा आता यामध्ये आहे की आपण हे बघितलं की इनाम जी काय आहे तर ही इनाम शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेली केंद्र शासनाची योजना आहे. परंतु शेतकऱ्यांना इनाम माहिती होण्यासाठी ग्रामसभा ज्या आहेत तर त्यामधनं ग्रामसभाच्या माध्यमातून त्याचं जे काय आहे प्रसार आणि प्रसिद्धी केली जाते. साधारणतः 1800 ग्रामसभा आतापर्यंत राज्य स्तरावर आपण या घेतलेल्या आहेत आणि साधारणतः 1 लाख शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. तर ग्रामसभा घेण्यामध्ये सुद्धा आपल्या राज्याचा देशामध्ये हा प्रथम क्रमांक आहे. आणि ग्रामसभामध्ये बाजार समित्यांच्या आमच्या लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलेलं असतं, ती लोक ग्रामसभेच्या इथे जातात, शेतकऱ्यांना इनाम योजना काय, त्याचे फायदे काय याबद्दलची माहिती दिली जाते. तर या पद्धतीची माहिती आता खरं तर जे इथं आता उपस्थित आहेत ते असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत यांनी सुद्धा ही त्यांच्या स्तरावरनं द्यायला हरकत नाही, जेणेकरून जास्त शेतकऱ्यांचा सहभाग यामध्ये वाढेल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आणि ज्या काही संस्था काम करतायत त्यांना सुद्धा तो डेफिनेटली त्याच्यामध्ये हा फायदा होणार आहे. आता आपल्या याच्यामध्ये एक थोडी अडचण अशी होती की आपल्या राज्यामध्ये शेतमालाची जी विक्री बाजार समिती स्तरावर नव्हते, ही साधारणतः आडत्याच्या माध्यमातून केली जाते. शेतकरी आडत्याकडे माल नेतो, आडत्या डायरेक्ट माल खरेदी करतो, आडत्या शेतकऱ्याला पैसे देऊन टाकतो आणि नंतर तो माल तो व्यापाऱ्याला विकतो आणि मग तो माल पुढे मग आयदर प्रोसेसिंगला जातो, रिटेलला जातो, एक्सपोर्टला जातो, तो व्यापारी पुढे त्याचं काय ते ठरवतो. तर इनाममध्ये मात्र केंद्र शासनाने ही जी काय आहे त्यामध्ये आणि पेमेंट देण्याची जी काही सुविधा आहे ती फक्त खरीददाराला दिलेली आहे. तर सुरुवातीला याच्यामध्ये अडत्यांचा पण विरोध असा झाला की यामध्ये आमची जे काय हे आहे अधिकार आहेत ते काढून घेतले जात आहेत की काय, तर आम्हाला यामधनं एलिमिनेट केलं जातंय की काय. तर अशा बऱ्याचशा शंका त्यांनी उपस्थित केल्या. मग त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की इनाम योजना चांगली नाही, शेतकऱ्यांचे मोर्चे आले, शेतकऱ्यांनी इनाम बंद पाडलं. अशा बऱ्याचशा अडचणीमधनं बाजार समित्या गेल्यात, आम्ही गेलो, आम्ही त्यांना वेळी मार्गदर्शन केलेत.
काही ठिकाणी असं सुद्धा झालंय की मॅन्युअल लिलाव प्रक्रियेमध्ये चांगले दर दिले गेलेत. ई लिलाव करायला सांगितल्यानंतर मात्र दर कमी करून टाकले गेलेत आणि सांगितलं गेले की बघा इनाम योजना चांगली नाही, यामध्ये शेतकऱ्याला दर कमी मिळतात. अशा बऱ्याचशा अडचणी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये आलेल्या आहेत. काही व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले, त्यावेळेला त्यांना नोटिसा दिल्या गेल्या, त्यांचे लायसन्स सस्पेंड करण्याची त्यांना नोटीस दिली गेली. काही ठिकाणी जाहिराती दिल्या गेल्या की नवीन व्यापारी आम्हाला नोंदणी करायची आहे. मग परत ते व्यापारी मार्केट चालू केलं त्यांनी. तर अशा बऱ्याचशा अडचणी झालेल्या आहेत. आता हे सगळं करून आपण या लेवलला आता पोहोचलेलो आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यवतमाळमधील वणी बाजार समिती आहे. वणी बाजार समिती जी आता आपण बघितलं, जो 100 कोटीच्यावर आपला ई पेमेंटचा आकडा गेलेला आहे, तर याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग या वणी बाजार समितीचा आहे. साधारणतः 50 कोटीच्या वर ई पेमेंट ही एकट्या बाजार समितीने केलेलं आहे. तालुका पातळीवरती विदर्भातली एक छोटी बाजार समिती आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की बाजार समित्या व्यवस्थापनाने, बाजार समिती व्यवस्थापनाने जर मनामध्ये घेतलं तर ते डेफिनेटली ही योजना यशस्वीरित्या राबवू शकताय. त्याचा फायदा बाजार समितीला पण होणार आहे आणि शेतकऱ्यांना होणार आहे. हे काही फोटोग्राफ आहेत जे आपण मगाशी बघितले ते. तर साधारणतः ही अशी ही इनाम योजना आहे. या संदर्भात जर आपल्याला काही अडचणी प्रश्न असेल तर ते तुम्ही विचारू शकताय. धन्यवाद. येस येस. हो हो. याच्यामध्ये सुरुवात करताना आम्ही भुसाराने सुरुवात केली होती. बेसिकली त्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, सोयाबीन, तर हे आपले प्रमुख जे काही शेतमाल आहे, म्हणजे भुसारचा जो माल आहे, धान्य, तर हे त्यामध्ये घेतलं. त्यानंतर कांद्याचे मोठे मार्केट आहे, कांदा त्यामध्ये घेतला गेला. जसं राहुरी आहे, लोणंद आहे, इव्हन आता लासलगाव आलेलं, पिंपळगाव बसवंत आलेलं आहे, वैजापूर सारखं मार्केट आहे. तर हे कांदा त्याच्यामध्ये आलाय. काही ज्या फक्त फळभाजीपाला जिथे जास्त आवक होते तिथं मग त्यांनी भाजीपाला घेतला, त्याच्यामध्ये कोबी आहे, फ्लावर आहे, टोमॅटो आहे, तर यांचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे. गुळाचा समावेश करण्यात आलाय. जसं पुणे बाजार समितीमध्ये गुळ येतो किंवा कोल्हापूर आहे, गुळाचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि या आपण जर inam.gov.in हे पोर्टल आहे, या पोर्टलला जर गेला तर केंद्र शासनाने साधारणतः आता ही संख्या वाढली, पूर्वी 90 होते, पण आता मला वाटतं साधारणतः एक 150च्या आसपास शेतमाल त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे केंद्र शासनाची जी DMI ची संस्था, डायरेक्टर ऑफ मार्केटिंग इन्स्पेक्शन, जे गुणवत्तासाठी काम करतात, ॲग्मार्क वगैरे, तर यांनी शेतमालाचे ट्रेडिंग पॅरामीटर हे तयार केलेले आहे. हे पॅरामीटर सुद्धा आपल्याला इनामच्या पोर्टलवर आपण पाहू शकतोय. म्हणजे अमुक अमुक शेतमाल असेल तर त्याचे ट्रेडेबल पॅरामीटर काय आहे, तर हे त्यांनी तिथं ठेवलेले आहेत. म्हणजे अगदी सायंटिफिक पद्धतीने सगळं काम सुरू आहे. प्रयोगशाळा जे आता आम्ही सांगितलं, तर बेसिकली बेसिकली तर आपण आता बघितलं की महाराष्ट्रच नाही तर देशामध्ये शेतमालाची गुणवत्ता काही तपासली जात नव्हती. अजून सुद्धा 100% तपासली जात नाही. ती कशी तपासली जाते, तर मी जसं सांगितलं, मका आणला तर मका त्या खरीददाराने हातात घ्यायचा, एक मक्याचा दाणा दाताखाली चावायचा आणि सांगायचं की ह्याच्यामध्ये एवढी आर्द्रता आहे. तूर आणली तर हातात घ्यायचे, सांगायचे ह्याच्यामध्ये एवढी आर्द्रता आहे. तर हे काय शास्त्रोक्त पद्धतीने तपासणी नव्हती. त्याच्यामुळे खरीददाराची जी काय मत असेल त्या मताप्रमाणे ते ठरवून मग त्याला दर दिले जात होते. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी सायंटिफिक पद्धतीने करणं गरजेचं होतं. ते एक मानसिकता बदलण्याची सुरुवात ही झालेली आहे. आपण जर आता बघितलं तर 100% हे देशात कुठेच अजून प्रयोगशाळेमध्ये शेतमालाची गुणवत्ता होत नाही, कारण ते प्रॅक्टिकली सुद्धा शक्य नाही. कारण ज्या वेळेला पीक पिरियडमध्ये खूप आवक असते, तर त्यावेळेला सर्व शेतमालाचे सॅम्पल काढणे, त्याचा
करत आहे की मॅन्युअल प्रक्रिया याच्यामध्ये नसणारच आहे. जे काही इक्विपमेंट असेल त्यांनी गुणवत्ता तपासली की डायरेक्ट त्याचे पॅरामीटर पोर्टलला त्याची नोंदणी होणार आहे. या दृष्टीने सुद्धा प्रयत्न सुरू आहे. आणि मी जसं सांगितलं की इन्फ्रारेड सारखे जे काही अद्यावत उपकरण आहेत, म्हणजे आता एक जे तुम्हाला मी दाखवलं सुरुवातीला आम्ही क्रसिंगवालं जे मॉइश्चर मीटर वापरलं तर याला साधारण 10 मिनिटं लागतात एका सॅम्पलला. परंतु आता आम्ही दुसरे ऍडव्हान्स इक्विपमेंट दिले त्याला साधारणतः 1 ते 2 मिनिटांमध्ये होत आहे. आणि एनआरआय सारखं जे इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये काही सेकंदामध्ये मॉइश्चर मीटर आपण टेस्ट करू शकतो. प्रश्न फक्त एवढाच आहे की एनआरआयची किंमत ही काही लाखांमध्ये आहे. तर हळूहळू ही मानसिकता झाल्यानंतर त्याच्यामध्ये बाजार समिती स्तरावर सुद्धा इन्व्हेस्टमेंट ही होऊ शकते. केंद्र शासन सुद्धा त्यासाठी काही मदत करू शकेल. तर अशा पद्धतीने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सुरुवातीला त्याला सुद्धा विरोध झाला की हे काय काय करायचंय. आणि बेसिकली पहिला टप्पा जो आहे आपण बघितला 3 स्तर जे आहेत, तर पहिल्या स्तरावर याची तशी फारशी आवश्यकता नाही, कारण जो खरीददार आहे तो फिजिकलीच माल बघतो प्रत्यक्ष आणि मगच बोली लावतो. पण तुम्हाला जी क्वालिटी पॅरामीटर बघण्याची गरज आहे ती दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावर आहे. ज्यावेळेला 2 बाजार समित्या म्हणजे पुण्यातला खरीददार जर हिंगणघाट मधला माल खरेदी करायला लागला तर तिथं तो प्रत्यक्ष जाऊ शकत नाही. मग तिथं मात्र त्याला ह्या पॅरामीटरवर डिपेंड राहून हे काम करावं लागणार आहे. किंवा आंतरराज्य जर आपण केलं म्हणजे मध्य प्रदेश मधला माल पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी किंवा व्हाईस वर्सा जर झालं तर त्या केसमध्ये मात्र आपल्याला याची गरज आहे. आणि हे सुरू यासाठी केले सुरुवातीला आता की लोकांची मानसिकता त्यामध्ये होईल. बाजार घटक आहेत, व्यापारी आहे, शेतकरी सगळ्यांची मानसिकता होणं गरजेचं आहे. हो हो. करेक्ट करेक्ट करेक्ट. हो, पण जसं आता आपण बघतोय की लिलाव जे केले जातात ते आता रेकॉर्ड होत आहेत ना. म्हणजे आज एका लॉटचा लिलाव झाला ना तर आज ते बाजार समितीला बघता येतंय. इथं स्टेट लेवलला आम्ही बघू शकतोय, दिल्लीमध्ये लगेच बघितलं जाऊ शकतंय. ही ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये येते. आलं का? हो, त्या दृष्टीने आता प्रयत्न हे सुरू आहेत. कारण ह्याच्यामध्ये बरेच घटक असल्यामुळे सर्व घटकांना बरोबर घेऊन जावं लागणार आहे. प्रत्येकाची मानसिकता होणं त्यासाठी गरजेचं आहे. हं. हं, हं. हं, हं. गती गती गतिमान नाही, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय. की जीएसटी कोणाला कंपल्सरी केलं गेलंय? व्यापाऱ्यांना केलं गेलं. अरे, जो व्यापार करतो त्याला केलं गेलंय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, या देशातच नाही जगामध्ये जे व्यापारी आहेत ना, त्या व्यापाऱ्यांना हे चांगलं माहिती आहे, की परिस्थितीनुसार आपल्याला बदललं तरच आपण व्यापारात टिकणार आहोत. त्यामुळे जीएसटीला विरोध झाला, झाला नाही असं नाही. परंतु त्यांच्या लक्षात आलं, की त्याच्यामुळे सुसूत्रता येतेय, ट्रान्सपरन्सी येतेय. मग त्याच्यानंतर त्यांचा विरोध कमी झाला. पण त्यांना माहिती आहे, की आता ही काळाची गरज आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, की ज्यावेळेला आम्ही इनाम करायला लागलो, तर तुम्ही जसं सांगितलं, की याच्यामध्ये गती का नाही येत आहे? तर ह्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा विरोध आहे. म्हणजे हमाल्या जर आपण वेइंग स्केल ऑटोमेट केलं, तर तो मापारी जो असतो, तो म्हणेल मला कामच नाही राहणार. मग ही योजना चांगली नाही. माझा रोजगार जाणार. मग तो लगेच मोर्चा आणणार. अडत्या म्हणेल माझा रोल कमी व्हायला लागलाय. तो शेतकऱ्यांना सांगणार, की "अरे, हे इनाम काही चांगलं नाही. तुला रेट मिळणार नाही." शेतकरी मोर्चे आणतात, इनाम बंद करायला सांगतात. तर ही बेसिकली जी मानसिकता आहे, बाजार समिती स्तरावर असेल, बाजार समिती स्तरावर असं असेल त्यांना नको आहे पारदर्शकता याच्यामध्ये. आलं असे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे याच्यात बरेच घटक इन्व्हॉल्व आहेत. त्या सर्वांना याच्यामध्ये आपल्याला हे सगळ्यांना समजून सांगून घेऊन जाणे हा एक होता. म्हणजे आम्हाला आता मोठे-मोठे बाजार समिती वरोरा आहे, वर्धा आहे, इव्हन अकोला आहे, औरंगाबाद बाजार समिती. औरंगाबाद बाजार समिती 4 दिवस बंद ठेवली होती व्यापाऱ्यांनी. सचिव परेशान झालेला. आम्ही त्याला सांगितलं, की अजिबात मॅन्युअल ट्रेड चालू करायचा नाही.
आणि नोटीस देऊन टाका, त्यांचे लायसन्स सस्पेंड करा आणि तुम्ही पेपरमध्ये जाहिरात देऊन टाका, की आम्हाला नवीन व्यापारी यांची नोंदणी करायची आहे. ज्यावेळेला ही तयारी त्यांनी दाखवली, 5व्या दिवशी बरोबर ते मार्केट कमिटीमध्ये आले आणि त्यांनी चालू केलं. दुसरा भाग याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असतो. तर असे सगळे बरेचसे घटक आहे. म्हणजे जरी आता हे लागू करायचं असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगलं असेल, तरी वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळे हे असल्यामुळे हे होतं. जीएसटी हे फक्त एका घटकासाठी झाल्यामुळे ते सक्सेसफुल झालं. व्यापाऱ्यांना माहिती आहे, की आपल्याला हे काळाची गरज आहे, या पद्धतीने जायलाच पाहिजे. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. आता आता अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो, की जे जे अशा पद्धतीने विरोध चालू असताना मला काही व्यापाऱ्यांचा फोन आलेला आहे. बाजार समितीमधले, की "साहेब, ही योजना खूप चांगली आम्हाला राबवायची आहे, परंतु बाजार समिती प्रशासन मात्र त्यासाठी ढिल्या पद्धतीने काम करत आहे." मग आम्ही त्यांच्या मागे लागलो. म्हणजे असं काही नाहीये, की फक्त व्यापारी असेल किंवा आडतेच विरोध करतात. पण त्यांना माहिती आहे, की जग काय चाललंय आता. सगळं सगळं जर आता म्हणजे ई पद्धतीने होणार असेल, तर त्याला त्याचा व्यवहार ई पद्धतीने करणं गरजेचंच आहे. नाहीतर तो त्या व्यवहारात टिकणारच नाही. असं आहे. ती लेव्हल 2 आणि कमॉडिटी तर वाढतातच आहेत. कमॉडिटी बरेच हां, म्हणजे पार्टिसिपंट वाढले तर, खरीददार वाढले तर. ते काय झालंय, की लेव्हल 2, लेव्हल 3च्या दृष्टीने जोरात कार्यक्रम सुरू होता. म्हणजे मी सांगितलं तसं आम्ही पुण्यामध्ये एक मीटिंग घेतली. 6 राज्याचे प्रतिनिधी आले होते, व्यापारी, शेतकरी. त्यानंतर मुंबईमध्ये घेतला. त्यानंतर आम्ही स्वतः तेलंगणाला गेलो, चेन्नईला गेलोय. इकडे राजस्थानमध्ये गेलोय, मध्य प्रदेश. तर हे या दृष्टीने खूप मोठी ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या होत्या. पण हे कोव्हिड सुरू झाल्यानंतर काय झालंय, की हे फिजिकल मीटिंगच बंद झाल्या. इकडे-तिकडे जाणं बंद झालंय. त्यामुळे आता सध्या कसं आहे, की जे आहे ते चालवणे याच्यावर थोडा जास्त फोकस आहे. कारण झालं कसं आहे, की शेवटी एक भाग मात्र निश्चित महत्त्वाचा आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अनुभव घेतला असेल कोव्हिडच्या पीक पिरियडमध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा आपल्याला इसेन्शियल कमॉडिटीमध्ये फळभाजीपाला रोज मिळत होता. हे तुम्ही आवर्जून सांगायचं मला इथं आहे, की आपण आता जे म्हणतो, की बाजार समित्यांना विनाकारण आपण म्हणतो, की ते काम करत नाही वगैरे, वगैरे. परंतु तिथं शेतकरी लोक होते, व्यापारी लोक यायचे, आडते, हमाली यायचे आणि जिथं सोशल डिस्टन्सिंग आपल्याला पाळायचं होतं, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शेतमाल येऊन त्याची विक्री खरेदी होत होती आणि तो सर्वसामान्यांना उपलब्ध होत होता. तर त्यांनी सुद्धा त्यांची म्हणजे रिस्क घेऊन काम केलेलं आहे, म्हणजे असं नाहीये. तर हे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेला मी सांगितलं जसं जवळ-जवळ 70% ते 80% मार्केट कमिटी आपल्या चालू होत्या. आम्ही रोज केंद्र शासन, राज्य शासनाला रिपोर्ट करायचो. परंतु त्याच वेळेला तेलंगणामधले सगळे मार्केट बंद होते. आलं का लक्षात? तर ह्या अशा या गोष्टी सुद्धा आहेत. त्यामुळे हे सगळ्यांना आणि मग आता आता सुद्धा काय होतंय, की आम्ही त्यांना हे करतोय, पण आता जसं आपण बातम्या बघतोय, अकोला जिल्हा पूर्ण बंद होता मध्यंतरी, अकोट बंद होता, आता नागपूर बंद आहे पूर्ण. मग अशा परिस्थितीमध्ये जिथं एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे, आपण तिथे जास्त फोर्स करू शकत नाही, की बाबा तू आता जा मार्केट कमिटीमध्येच, इनाममध्येच विक वगैरे. तर काही वेळेला म्हणजे असं झालं, की आता पुण्यासारख्या मोठ्या मार्केटमध्ये व्यापारी मुंबई मार्केटमध्ये तर काही व्यापारी दगावलेत कोव्हिडमुळे. पुण्यामध्ये काही व्यापाऱ्यांना त्रास झालेला आहे. मग त्यांनी मार्केट बंद ठेवलं. खरीददार सुद्धा माणूसच आहे ना. मग जर एखादा रोग असेल, तर तो त्याच्याने त्याचा त्रास होणार असेल, त्यांनी मार्केट बंद तो मला मला नाही खरेदी करायची, तर मालाला उठावच राहणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पुढे हे जायचं आहे. दुसरा, तिसरा टप्प्याला थोडा कोव्हिडमुळे खीळ बसलाय. अदरवाईज ते मार्गी लागलं असतं. तसं आपण बघितलं आता मी जो आकडा तुम्हाला सांगितला, तर हा आकडा 4,000 आहे. तो फार तसा नॉमिनल आहे. म्हणजे ओव्हरऑल अगदी ढोबळ जर तुम्हाला सांगितलं तर 50,000 कोटीचा आकडा आहे उलाढालीचा. त्याच्यात आता 4,000 कोटीपर्यंत आपण 4,000 कोटीपर्यंत गेलोय. 50,000 मध्ये म्हणजे कॅटल पण आहे, शेळी, मेंढी, पोल्ट्री पण आहे. तर हे जर वगैरे साधारणतः भुसार आणि भाजीपाला म्हटलं आपण तर साधारण 30,000-35,000 कोटीपर्यंत आहे. त्यामुळे त्याची टक्केवारी जर विचार केला तर हे अजून नगण्यच आहे. हां, पण ही सुरुवात आता झालेली आहे बघा. आणि इथून हं, बोला, बोला.
हां, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आम्ही रादर आता जी इथं महा-एफ-पी-ओ जी संस्था आहे त्यांच्या अंतर्गत बरेच 250-300 एफ-पी-ओ रजिस्टर आहेत. दुसरं एक फेडरेशन आता झालंय. तर या सगळ्यांना इव्हन बाजार समित्यांना आम्ही डायरेक्शन दिलेले आहेत, की त्यांच्या कार्यक्षेत्रातील जे एफ-पी-ओ आहेत त्यांची नोंदणी त्यांनी करून घ्यावी, त्यांना इन्व्हॉल्व करावं. तर हे आता एफ-पी-ओनी पुढे येणं गरजेचं आहे, कारण ही काळाची गरज आहे. याचा निश्चितच एफ-पी-ओला आणि शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होणार आहे. हो, हो. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या तालुक्यामध्ये आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा ज्या गावामध्ये आहे, त्यांनी जवळपासच्या बाजार समितीला संपर्क करावा आणि त्यांनी इनामवर नोंदणी करून घ्यावी. हा पहिला भाग याच्यामध्ये असेल. आणि दुसरा जो भाग आहे याच्यामध्ये जसं मी सांगितलं, की शेतकरी उत्पादक कंपनी स्तरावरनं सुद्धा आता इनामचं कामकाज हे करता येणं शक्य झालेलं आहे. या दृष्टीने जर त्यांना काम करायचं असेल, तर त्यांनी आम्हाला संपर्क जर केला, तर या संदर्भात जे काही स्टेट कोऑर्डिनेटर आहेत इनामचे, तर काही जी लोक आहेत आमचे एक्सपर्ट आहेत, की त्यांना मार्गदर्शन करतील. म्हणजे एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये माल आणला तर त्याची नोंदणी कशी करायची, गुणवत्ता तपासणी कशी करून त्याची नोंदणी कशी करायची आणि पुढच्या प्रक्रिया कशा करायच्या, तर हे त्यांना गाईडन्स निश्चित आमच्याकडनं केलं जाईल. हां, वाहतूक म्हणजे कसं जी मोठ्या प्रमाणावर होती ती कमी प्रमाणावर होईल. म्हणजे आता एखाद्या गावातनं आता वाहतुकीचा मुद्दा माझा असा होता, की एखाद्या गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी असेल, तर त्या गावातला शेतकरी फक्त त्या उत्पादक कंपनीच्या आवारामध्ये जाऊन माल तिथं तिथं त्यांना प्रयोगशाळा उभारावा लागणार आहे. मॉइश्चर मीटर वगैरे अशा काही बेसिक इक्विपमेंट त्यांनी जर तिथं ठेवलं, तर तिथं त्याची ती गुणवत्ता तपासणी करू शकणार आहे आणि त्याची नोंद तिथं होऊ शकेल. आलेल्या मालाची नोंद होईल आणि मग पुढची प्रक्रिया ती बाजार समितीमधले खरीददार आहे, ते डायरेक्टली इनामच्या माध्यमातून करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीची कार्यप्रणाली आता इनाम पोर्टल आणि मोबाईल ॲपमध्ये त्यांनी विकसित करून कार्यान्वित केलेली आहे. मार्केट कमिटीच्या बाहेर असं आपण म्हणत नाहीये. शेवटी खरीददार हा बाजार समितीमधला लायसन होल्डरच त्यामध्ये असणार आहे. बाहेर जाणे हा मुद्दा सध्या नाहीये. हं, हं. येस, येस. म्हणजे बाजार समितीमध्ये माल घेऊन जाण्याची आवश्यकता नाही. जवळपास जे एफ-पी-ओ असेल, म्हणजे आता समजा बाजार समिती 20 किलोमीटर अंतरावर असेल, पण एफ-पी-ओ समजा 5 किलोमीटरवर असेल, तर तो 5 किलोमीटर माल नेऊ शकतो. इनामची नोंदणी विनामूल्य आहे. कुठली फी त्याला नाहीये. आणि त्यांनी इनामचे स्टेट कोऑर्डिनेटर एक आता स्नेहल पटेल म्हणून आहेत. तर त्यांना संपर्क जरी केला, तर ते त्यांना गाईड करतील. त्यांचा नंबर देतो. स्नेहल पटेल. स्नेहल पटेल म्हणून आहेत हे. त्यांचा नंबर आहे 8160852861. हां, एक मिनिट. 8160852861. स्नेहल पट हां. आणि दुसरं म्हणजे काय, आता हे कसं आहे राज्य स्तरावरनं काम बघतात. तर माझं सजेशन असं असेल, की जे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे शेतकरी उत्पादक कंपन्या इंटरेस्टेड आहेत, त्यांनी संबंधित बाजार समितीला संपर्क करावा. ते जास्त योग्य होईल, कारण आम्ही बाजार समिती स्तरावर इनाम कक्ष स्थापन केला आहे आणि इनाम मित्र म्हणून एक कर्मचारी तिथं कायमस्वरूपी आहे. तर ते डेफिनेटली तिथं त्यांची नोंदणी करून घेतील आणि टेक्निकल काही जर अडचण आली, तर मग पटेलांना कॉन्टॅक्ट करायचं. येस, येस. नाही, 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 ती त्या बाजार समितीसाठी होणार.